अपूर्ण स्वप्नांची कहाणी. माझं नाव स्वरा आहे. मी एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली साधी आणि स्वप्नाळू मुलगी. आई वडिलांनी खूप कष्ट करून मला शिकवलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्यासाठी अनेक स्थळ येऊ लागली. त्यापैकी एक स्थळ माझ्या आयुष्याचं सर्वात सुंदर स्वप्न बनलं. मुलाचं नाव आदित्य होतं. तो शिक्षित, समजूतदार होता. मोठ्या कंपनीत नोकरी करणारा होता. पहिल्याच भेटीत त्याने माझ्याशी इतक्या आपुलकीने संवाद साधला की मला तो मनापासून आवडला. काही दिवसांनी आमचं लग्न थाटामाटात झालं. दोन्ही कुटुंब आनंदात होते. लग्नानंतरचे दिवस म्हणजे जणू स्वर्गच होता. सकाळचा चहा, संध्याकाळच्या गप्पा, छोट्या छोट्या सहली, एकमेकांची काळजी, प्रत्येक क्षण सुंदर होता. लग्नाला फक्त 6 महिने झाले होते. त्या दिवशी आदित्य ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेला. जाताना तो हसत म्हणाला, आज संध्याकाळी लवकर येतो. तुझ्यासाठी एक खास भेट आणली आहे. मी दिवसभर त्याची वाट पाहत होते. पण संध्याकाळ झाली, रात्र झाली, तरी तो आला नाही. अचानक माझ्या मोबाईलवर हॉस्पिटलमधून फोन आला. मी धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डॉक्टर यांनी शांतपणे सांगितले की रस्ते अपघात आदित्य गंभीर जखमी झाला आहे. आणि सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवता आलं नाही. त्या एका वाक्याने माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. माझं हसणं, माझं स्वप्न, माझं भविष्य सगळंच एका क्षणात संपलं. अंत्यसंस्कारानंतर घरात शांतता पसरली. प्रत्येक वस्तूत मला आदित्य दिसायचा.
त्याचा फोटो पाहून मी तासनतास रडत बसायचे. काही दिवसांना मी त्यांचं कपाट आवरत होते तेव्हा मला त्याची एक डायरी सापडली. थरथरत्या हाताने मी ती उघडली. पहिल्याच पानावर लिहिलेलं होतं, प्रिय सोरा, जर कधी मी तुझ्यासोबत नसलो तरी माझ्यासाठी रडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. माझ्या आठवणींना अश्रूमध्ये नाही तर तुझ्या हसण्यात जग. आईबाबांची काळजी घे. तुझी स्वप्न पूर्ण कर, कारण तुझं हसणंच माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे. डायरी वाचतानाच माझे अश्रू थांबत नव्हते, पण त्या शब्दांनी मला जगण्याचं नवी ताकद दिली. मी ठरवलं की आता दुःखात आयुष्य वाया घालवायचं नाही. आदित्याची स्वप्न पूर्ण करायची. मी पुन्हा नोकरी सुरू केली. स्वतःला सावरलं. सासू-सासऱ्यांची मुलीसारखी सेवा करू लागले. माझे आई-वडीलही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. हळूहळू मी दुःखावर मात केली. आजही आदित्यची आठवण आली की डोळे पण त्याचबरोबर त्याचे शब्द आठवतात, हसत जग. आज मला समजलं आहे की आयुष्य कोणासाठी थांबत नाही. दुःख कितीही मोठं असले तरी वेळ प्रत्येक जखमेवर हळूहळू पोंकर घालतो. आपल्या माणसाच्या आठवणी कायम मनात राहतात, पण त्या आठवणींना बळ बनवून पुढे चालत राहणं, हाच त्यांच्यासाठी खरा आधार असतो. पण त्या आठवणींना बळ बनवून पुढे चालत राहणं, हाच त्यांच्यासाठी खरा आधार असतो. समाप्त. बोध. जीवनात सुखदुःख दोन्ही येतात. दुःखामुळे आयुष्य संपत नाही. धैर्याने पुढे जाणाऱ्यालाच नव्या आशेचा किरण दिसतो.